छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका अवघ्या काही 2 दिवसावरती येऊन ठेपलेल्या आहेत। त्या संदर्भात प्रचार रॅलींचा जोर आता वाढताना दिसत आहे आणि आज आचारसंहिता लागू होणार आहे। आज संध्याकाळच्या 7 वाजेपर्यंत प्रचार रॅली सुरू असणार आहे। सगळीकडे धामधूम आहे। अनेक पक्ष या ठिकाणी आता रिंगणामध्ये मैदानामध्ये उतरले आहेत। युती महायुती यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलेला आहे। अशातच आता ही रंगतदार आणि चुरशीची लढत होणार आहे। मी छत्रपती संभाजीनगरचा प्रतिनिधी, वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज। एवढा आज जी वाळूज एमआयडीसी आहे या आशिया खंडामध्ये नंबर 2 ची एमआयडीसी आहे। पण इथल्या कार्यकर्त्याला, इथल्या नेत्याला हे स्वच्छ ठेवता येत नाही, ते नाविलाज आहे। मला जिल्हा परिषदला निवडून आल्यानंतर मला स्वच्छता हा माझा पहिला मुद्दा राहील। पाण्याचा प्रश्न सॉल्व केला जाईल, गेट नंबरचे रस्ते केले जाते। त्या कॅरी बॅग मध्ये ढिगारे आणून टाकतात, जनावर खातात, जनावर सगळे। आम्ही याच्यासाठी रिंगणामध्ये उतरलो आहोत। आम्हाला जनतेची सेवा करायची आहे आणि सगळ्यांची स्वच्छता वगैरे सगळं आम्ही व्यवस्थित करणार आहेत। एवढ्या वेळेस आम्हाला जनतेने निवडून द्यावा, आमच्यावर विश्वास दाखवा सगळ्यांनी। दुसरी गोष्ट अशी आहे, दुसरं असं आहे की लोक फिरायला महिला जे प्रचार करतात त्याला रोजाने भाड्याने आणावं लागतात। पण ह्या माय माऊल्या माझ्या प्रेमापोटी आणि माझ्या स्वभावापोटी ह्या माय माऊल्या कुठल्याही 1 रुपयाची लालच नसता आमच्या बरोबर दिवस फिरतात। कुठल्याही हे नसताना ह्या माझ्या बहिणी, ह्या माझ्या सर्व बहिणी, माझ्याकडे एकही महिला रोजाने दिसणार नाही। व्यक्तिविशेष कार्यक्रमामध्ये भाग 3 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे। मी आहे संदीप साळे, वंदे भारत लाईव्ह टीव्हीचा स्थानिक जिल्हा प्रतिनिधी म्हणून मी या भागात काम करतोय। आज आपण या ठिकाणी बघतोय निवडणुकाच्या अनुषंगाने रॅल्यांना जोर आलेला आहे, प्रचाराला जोर देण्यात आलेला आहे प्रचार रॅल्यांवरती। आता शेवटचा दिवस आहे हा आणि उद्यापासून आचारसंहितेचं पालन होणार आहे। या ठिकाणी माझ्या मागे उमेदवार आहेत विष्णुपंतजी खेडकर, त्यांच्या पत्नी सौ कांचनाताई खेडकर या जिल्हा परिषदच्या सदस्य म्हणून या ठिकाणी रिंगणात उतरलेले आहेत। आपण त्यांच्याकडनं काही समस्या जाणून घेणार आहोत। दादा, मला सांगा, तुम्ही 10 वर्षापूर्वी ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत होता आणि आता तुम्ही 10 वर्षानंतर पुन्हा एकदा 10 वर्ष तुम्ही समाजकारणच केले, त्यानंतर तुम्ही 10 वर्षानंतर पुन्हा एकदा आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। असं तुम्हाला काय वाटलं की तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये जिल्हा परिषदच्याच उतरावं? आज सर्वांना जय श्रीराम। मी याच्यासाठी उतरलेला आहे की 2026 ची जिल्हा परिषद निवडणूक लढत आहे मी। कारण याच्या अगोदर 2010 ला ग्रामपंचायत सदस्य होतो। त्या टायमाला ज्या काही समस्या होत्या ते 5 वर्षात आम्ही सर्व समस्या, काही अडचणी ठेवलेल्या नव्हत्या। त्याच्यानंतर मला जास्त करून राजकारणापेक्षा समाजकारण जास्त आवडतं, धार्मिक कार्य। आणि मी पाहतोय 6 दिवसापासून मी प्रचार करतोय। प्रचारामध्ये कुठं रस्ते नाही, कुठं पाणी नाही, कुठं कचऱ्याचे ढिगारे आले। माझ्या निदर्शनात जिथं जावं तिथं कचऱ्याचे ढिगारे येतात। आणि इलेक्शन लागलं की कचरा उचलतात, इलेक्शन लागलं की कुठेतरी काहीतरी काम सुरू करतात। इलेक्शन पिरियड मध्ये आमचे युतीचे आमचे नेते जे इथले आमदार असतील ते इलेक्शन लागलं की कुठेतरी रोडचं काम करणार, कुठेतरी कचरा जाळणार, कचरा उचलणार। यांना इथून मागे इलेक्शन लागायच्या अगोदर काहीच दिसत नाही। तुम्ही नागरिकांना आश्वासन काय करणार आहात आता? फायनली आश्वासन काय करणार आहात? निवडून आल्यानंतर तुम्ही सर्वात प्रथम कुठला असं काम आहे जे तुम्ही घेणार आहात हातात? मी निवडून येणारच आहे। निवडून आल्यानंतर बजाज नगरला पाण्याची समस्या असेल, रोडची समस्या असेल, कुठं कचऱ्याचा एक कागद सुद्धा दिसणार नाही हे मी जनतेला। परंतु आता प्रत्येक उमेदवार जो येतोय तो निवडणुकीमध्ये हेच आश्वासन देतोय। माझं काम आहे, मी ग्रामपंचायतला 5 वर्ष होतो। मला जो 150 रुपये भत्ता मिळत होता ती माझ्या चपराशाला देत होतो मी। 5 वर्षामध्ये 100 रुपयाची सुद्धा लालच मी घेतलेली नाहीये। आणि मला जे राजकारण करतोय, ऍक्च्युली मी राजकारणी नाहीये, मी धार्मिक आहे। मला मंदिराचा शौक आहे, मंदिर बांधण्यामध्ये मला इंटरेस्ट आहे।
समाजकार्य करणे, लोकांना दवाखाने असतील, लोकांच्या ह्या माझ्या कामाची पद्धत आहे. बरं साहेब, तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. तुम्ही एक धार्मिक कार्यकर्ता आहात. तुम्ही समाजकारण आणि धर्म अध्यात्माकडे तुमचं जास्त ओढ आहे, परंतु तुम्हाला ही समाजाची अडचण जी आहे ती बघवल्या जात नाही. या कारणास तुम्ही राजकारणात उतरलेला आहात हे आमच्या लक्षात आलेलं आहे. परंतु इथले जे स्थानिक तुमच्या समोर बरेच जण प्रचाराला आहेत त्यांना आपण विचारू तुमची समस्या काय आहे नेमकी, म्हणून तुम्ही हा उमेदवार तुम्ही निवडलेला आहे. आमची समस्या अशी आहे की पहिली गोष्ट तर हा कचऱ्याचा खूप प्रश्न आहे. कारण माझं घर जवळच आहे. ज्या वेळेला हे कोणी येऊन टाकतं कचरा हे माहित होत नाही. कुणाचं सिडको प्रशासनाचं लक्ष नाहीये. आलेली निधी काय होती हे कुणाला माहित नाही. आतापर्यंत जे कोणी निवडून आले ते फक्त असं म्हणतायत की आम्ही असं करू तसं करू, कुणी काही करत नाही. तर आम्हाला आता आम्ही आमच्या खिडके साहेबांना उभा केलंय, ते हे सगळी समस्या सगळ्यांची दूर करतील. आणि हा कचऱ्याचा नायनाट असो, पाणी असो, रोड असो, आता आमच्या इकडे रोड झाले पण आमचा अर्धा रोड झाला, अर्धा रोड राहिलेला आहे. तर त्या रोड विषयी पण लोक खूप बोलतायत किंवा नुसतं म्हणतायत करू करू, पण तो रोड झालेला नाही अजून. तर तो पण रोड आम्हाला करायचा आहे. आमच्या गणेश नगर मध्ये सिडको वाळूज मार्ग माझं घर जवळच आहे. तर तेवढं माझं म्हणणं आहे आणि निवडून देणार होतो आम्ही खडकर साहेबांना, तर ते काम हाती घेऊन करणारच हे 100% करत. बरं, अजून कोणी काय बोलणार, तुम्हाला काय वाटतंय? सर्वांना जय श्रीराम. आज आम्ही 8 दिवस झालं प्रचार रॅलीमध्ये आहेत खेडकर बाबासाहेबांसोबत आणि खेडकर ताईंसोबत. तर आम्ही इथे पाहतोय की एवढ्या मोठ्या समस्या आहेत की पाणी, ड्रेनेज आणि आमच्या महिलांची एक सगळ्यात मोठी समस्या आहे ती म्हणजे बजाजनगरला कुठेही शौचालयाची व्यवस्था नाहीये. तर आम्ही असं आमच्या प्रचार रॅलीत बोलत आहोत सगळ्याला की आपल्या बजाजनगरला खेडकर ताईंना जर आपण निवडून दिलं तर ही व्यवस्था नक्कीच करू आणि त्या 2-4 ठिकाणी तरी शौचालयाची व्यवस्था करण्याचा